हॅलो फ्रेंड्स. आज आपण अ, अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन तो म्हणजे स्टे ऑफ सूट, ज्याला आपण रेस सबजुडाइस असं म्हणतो, आणि रेस ज्युडिकेटा, ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत त्या पाहणार आहोत. स्टे ऑफ सूट म्हणजेच सेक्शन 10 आणि रेस ज्युडिकेटा सेक्शन 11. हे जे दोन कन्सेप्ट आहेत, स्टे ऑफ सूट म्हणजेच रेस सबजुडाइस आणि रेस ज्युडिकेटा, यावर JMCच्या मेन्स एक्झामिनेशनला अनेक वेळेला क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यामुळं हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर बघूयात की याचं उत्तर आपण नेमकं कशा पद्धतीने आपण लिहिता येईल आपल्याला. तर बघूयात. पहिली कन्सेप्ट आहे सेक्शन 10 रेस सबजुडाइस, त्याला आपण स्टे ऑफ सूट असं म्हणतो. तर सेक्शन 10 ऑफ CPC सेज नो कोर्ट शॉल proceed with the trial of any suit in which matter in issue is also directly and substantially in issue in a previously instituted suit between the same parties or between parties under whom they claim litigating under the same title, where such suit is pending in the same or any other court in India having jurisdiction to grant relief claimed, or in any court beyond India established by central government and having like jurisdiction, or before the Supreme Court. सेक्शन 10 ची सुरुवातच नो कोर्ट शॉल प्रोसीड विथ द ट्रायल, म्हणजे ऑलरेडी सूट दाखल झालेला आहे. ट्रायल त्याची प्रोसीड करण्यापासून कोर्टाला थांबवण्यात आलेला आहे. नो कोर्ट शल प्रोसीड विथ द ट्रायल ऑफ एनी सूट, अशी सेक्शन 10 ची सुरुवात आहे. तर हे सेक्शन 10 रेस सबजुडाइस किंवा स्टे ऑफ सूट लागू होण्यासाठी काय काय कंडिशन्स असावे लागतात. कंडिशन्स फॉर अप्लिकेबिलिटी ऑफ रेस सबजुडाइस किंवा स्टे ऑफ सूट काय आहे ते आता आपण बघूयात. पहिला पॉईंट आहे, 2 सूट्स असावे लागतील. एक प्रिव्हियसली इन्स्टिट्यूट झालेला असावा आणि दुसरा जो आहे तो सबसिक्वेंटली इन्स्टिट्यूटेड झालेला असावा. मॅटर इन इशू इन लॅटर सूट मस्ट बी डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इशू इन प्रायर सूट. तिसरा पॉईंट आहे, बोथ सूट्स मस्ट बी बिटवीन द सेम पार्टीज ऑर दिअर रिप्रेझेंटेटिव्स, पार्टीज सेम असाव्यात. चौथा पॉईंट आहे, प्रायर सूट मस्ट बी पेंडिंग इन एनी कोर्ट. 2 सूटपैकी आधी दाखल झालेला सूट आहे तो पेंडिंग असावा. पाचवा पॉईंट आहे, प्रायर कोर्ट मस्ट हॅव ज्युरिडिक्शन टू ग्रँट द रिलीफ क्लेम्ड इन लॅटर सूट. त्या प्रायर कोर्टला ते डिसाईड करण्याचं ज्युरिडिक्शन देखील असावं. 6वा पॉईंट आहे, पार्टीज मस्ट बी लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल इन बोथ द सूट. टायटल आहे, एकाच टायटलसाठी दोन्ही सूट्समध्ये कॉन्ट्रोवर्सी झालेली असावी. डिस्प्यूट जो आहे तो एकाच टायटलबद्दलचा असावा. या जर 6 कंडिशन्स जर लागू झाल्या तरच रेस सबजुडाइस लागू होतं, स्टे ऑफ सूट लागू होतो सेक्शन 10. तिसरा पॉईंट आहे सेक्शन 10 संबंधित. सेक्शन 10 इज मॅन्डेटरी. As soon as the above conditions are satisfied, a court cannot proceed with the latter instituted suit because Section 10 is mandatory in nature and not discretionary. चौथा पॉईंट बघूयात. ऑब्जेक्ट काय आहे सेक्शन 10चं, कशासाठी कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरमध्ये हा आणला गेला,
काय महत्त्व आहे याचं. पहिला पॉईंट आहे टू प्रिव्हेंट कोर्ट ऑफ कंकरंट ज्युरिडिक्शन फ्रॉम simultaneously entertaining and adjudicating upon two parallel litigation. काय होतं की दोन्ही कोर्टांना ज्युरिडिक्शन असतं, तर अशा वेळेला दोन्ही ठिकाणी एकसारखेच सूट डिसाईड केलं तर पुढं कॉन्फ्लिक्ट प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ते एक रिझन आहे, ऑब्जेक्ट आहे याचा, हे ॲड करण्यामागचा. सेकंड पॉईंट आहे टू कन्फाईन प्लॅन्टिफ टू वन लिटिगेशन. प्लॅन्टिफला एकच लिटिगेशनवर त्याला कंपेल करणं, त्याच्यावर एक कुठेतरी बंधन आणणं. कारण अनेक जर लिटिगेशन झाले तर कोर्टाचा व्हॅल्युएबल टाईम आहे तो वाया जाईल, आणि डिसिजन वेगवेगळ्या कोर्टाचे वेगवेगळे आले तर त्यामध्ये देखील परत डिस्प्यूट निर्माण होतील. तिसरा पॉईंट आहे ऑब्जेक्टचा टू ऑब्व्हिएटिंग द पॉसिबिलिटी ऑफ टू कॉन्ट्राडिक्टरी वर्डिक्ट्स बाय वन अँड द सेम कोर्ट्स. वेगवेगळे निकाल जर आले दोन्ही कोर्टांचे तर अजून एक प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, ऑब्जेक्ट आहे चौथा, टू प्रिव्हेंट द मल्टिप्लिसिटी ऑफ प्रोसिडिंग. अनेक खटले अनेक सूट होण्यापासून टाळण्यासाठी एकच सूट असावा, तोच व्यवस्थितरित्या त्याच्यावर खटला चालून तोच डिसाईड व्हावा. मल्टिपल प्रोसिडिंग त्या ठिकाणी होऊ नयेत, हा एक ऑब्जेक्ट आहे सेक्शन 10चा. आणि पाचवा आहे टू सेव्ह द प्रिशियस टाईम ऑफ द कोर्ट. कोर्टाची व्हॅल्युएबल वेळ आहे, महत्त्वपूर्ण मौल्यवान वेळ आहे कोर्टाचा, तो वाचावा, हा एक उद्देश आहे सेक्शन 10 या ठिकाणी CPCमध्ये ॲड करण्यामागे. आता अप्लिकेबिलिटी काय आहे सेक्शन 10ची. सेक्शन 10 अप्लाइज टू ट्रायल ऑफ अ सूट अँड नॉट द इन्स्टिट्यूशन देअर ऑफ. इन्स्टिट्यूशनला कुठेही या ठिकाणी बंधन आणलेलं नाही आहे, बार केलेलं नाही आहे. ट्रायल फक्त थांबवतो सेक्शन 10, इन्स्टिट्यूशनला थांबवत नाही. इट डज नॉट प्रिक्ल्यूड अ कोर्ट फ्रॉम पासिंग इंट्रीम ऑर्डर्स सच ॲज ग्रँट ऑफ इंजंक्शन्स, अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर. हे आपण अप्लिकेबिलिटी बघितली सेक्शन 10ची. आता त्यानंतरचा पॉईंट आहे सूट पेंडिंग इन फॉरेन कोर्ट. आता फॉरेन कोर्टमध्ये एखादा सूट पेंडिंग असेल तर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये सेक्शन 10 लागू होईल का नाही ते आपण बघूया. नो बार टू ट्राय अ सबसिक्वेंटली इन्स्टिट्यूटेड सूट इफ प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट इज पेंडिंग इन अ फॉरेन कोर्ट. बार नाही आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर या रेस सब जुडाईसच्या रूलला, सेक्शन 10 खालच्या रूलला काही एक्सेप्शन आहेत का ते बघूयात. हो आहेत एक्सेप्शन्स. पहिले एक्सेप्शन आहे सूट पेंडिंग इन फॉरेन कोर्ट. फॉरेन कोर्टमध्ये सूट पेंडिंग असला तर हे ऑटोमॅटिकलीच लागू होणार नाही हा नियम. समरी सूटच्या बाबतीमध्ये नॉट अप्लाय अप टू द स्टेज ऑफ ग्रँट ऑफ लिव्ह. आणि तिसरा आहे कोर्ट मे पास इंट्रीम ऑर्डर्स. हे त्याचे काही एक्सेप्शन्स आहेत. आता सेक्शन 10चं काही कॉन्ट्राव्हेन्शन जर झालं तर त्याचा काय इफेक्ट होतो. डिक्री पास्ड इन कॉन्ट्राव्हेशन ऑफ सेक्शन 10 इज नॉट अ नलिटी अँड देअरफॉर कॅनॉट बी डिसरिगार्डेड इन एक्झिक्युशन प्रोसिडिंग. 9वा पॉईंट आहे वेवर बाय पार्टी. सेक्शन 10 इज अ रूल ऑफ प्रोसिजर विच कॅन बी वेव्ड बाय अ पार्टी. Party can waive their right but they cannot challenge afterwards the validity of the subsequent proceeding. अशा रीतीने आपण रेस सब जुडाईस म्हणजेच स्टे ऑफ सूट सेक्शन 10 ऑफ CPC डिस्कस केला. आता याच्याशीच संबंधित सेक्शन 11 आहे जो की रेस ज्युडिकेटा आपण त्याला म्हणतो. तर रेस ज्युडिकेटाची कन्सेप्ट आपण बघूयात, त्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. रेस आणि ज्युडिकेटा असे दोन शब्द आहेत. रेस मीन्स थिंग्स आणि ज्युडिकेटा म्हणजे ॲडज्युडिकेटेड. थिंग्स ॲडज्युडिकेटेड म्हणजे जी गोष्ट ऑलरेडी ॲडज्युडिकेट झाली आहे, जी डिसाईड झालेली आहे.
नावातूनच आपल्याला या गोष्टी कळत आहेत. रेस ज्युडिकेटा ॲडज्युडिकेट नंतर हे सेक्शन 11 लागू होतं. इट इज अ रूल ऑफ कन्क्लुझिव्हनेस ऑफ द जजमेंट. रेस ज्युडिकेटा सेक्शन 11 जो आहे, इट इज अ रूल ऑफ कन्क्लुझिव्हनेस ऑफ द जजमेंट. आता बघूयात सेक्शन 11 काय आहे ते बघूयात. नो कोर्ट शॉल ट्राय any suit or issue in which matter directly and substantially in issue has been directly and substantially in issue in former suit between the same parties or between the parties under whom they or any of them claim litigating under the same title in a court competent to try such subsequent suit or the suit in which such issue has been subsequently raised and has been heard and finally decided by such court. तर बघूयात की सेक्शन 11 रेस ज्युडिकेटा लागू होण्यासाठी काय काय कंडिशन्स फुलफिल होणं आवश्यक आहे. तर बघूयात. सुरुवातच झालेली आहे. नो कोर्ट शॉल ट्राय एनी सूट. म्हणजे या ठिकाणी शब्द काय वापरला आहे? नो कोर्ट शॉल ट्राय एनी सूट. आणि रेस सबज्युडाईसमध्ये वापरला आहे नो कोर्ट शॉल प्रोसीड विथ द ट्रायल. तर असा फरक आहे या दोघांमध्ये. नो कोर्ट शॉल ट्राय एनी सूट पहिला पॉईंट आहे. द मॅटर directly and substantially in issue in subsequent suit or issue must be the same matter which was directly and substantially in issue in former suit. म्हणजे दोन्ही सूटमध्ये ते एक कॉमन डिस्प्यूट असावा, इश्यू कॉमन असावा. इन फॉर्मर सूट अँड प्रेझेंट सूट पार्टीज मस्ट बी सेम असावा. दोन्ही सूटमध्ये, फॉर्मर सूटमध्ये आणि सबसिक्वेंट सूटमध्ये. पार्टीज ॲज अफोरसेड मस्ट हॅव लिटिगेटेड अंडर द सेम टायटल इन द फॉर्मर सूटमध्ये आणि सबसिक्वेंट सूटमध्ये टायटल सेम असावं. चौथा पॉईंट आहे. कोर्ट विच डिसाइडेड द फॉर्मर सूट मस्ट हॅव बीन अ कोर्ट कम्पेटंट टू ट्राय द सबसिक्वेंट सूट ऑर द सूट इन विच सच इश्यू इज सबसिक्वेंटली रेज्ड. दोन्ही कोर्ट असं आहेत ते कम्पेटंट असावेत. त्यानंतर द मॅटर डायरेक्टली अँड सबसिक्वेंटली इन इश्यू इन द सबसिक्वेंट सूट मस्ट हॅव बीन हर्ड अँड फायनली डिसाइडेड बाय द कोर्ट इन फॉर्मर सूट. नंतरच्या सूटमध्ये जे मॅटर पेंडिंग आहे तर ते आधीच्या सूटमध्ये ते फायनली हर्ड झालेलं असावं, फायनली डिसाइडेड झालेलं असावं. अशा परिस्थितीमध्येच सेक्शन 10 लागू होईल. तर बघूयात की ऑब्जेक्ट किंवा बेसिस या सेक्शन 11चं काय असेल. तर ज्याप्रमाणे रेस सबज्युडाईसचा आपण ऑब्जेक्ट पाहिला अगदी त्याच्याशी सिमिलर ऑब्जेक्ट आहे सेक्शन 11चं देखील रेस ज्युडिकेटाचं. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे टू गिव्ह फायनॅलिटी टू ज्युडिशियल डिसिजन्स. सेकंड आहे नो मॅन शुड बी वेक्स ट्वाईस फॉर द सेम कॉज. एकाच व्यक्तीला एकसारख्याच डिस्प्यूटसाठी अनेक वेळा त्याला कोर्ट फेस करावं लागू नये म्हणून. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट दॅट देअर शुड बी ॲन एंड टू अ लिटिगेशन. कुठेतरी वादिवाद कुठेतरी थांबावेत, कुठेतरी एक निर्णय पार्टींनी मान्य करावा, यासाठीही रेस ज्युडिकेटा इनकॉर्पोरेट केला गेला CPCमध्ये. चौथा ऑब्जेक्ट आहे ज्युडिशियल डिसिजन मस्ट बी ॲक्सेप्टेड ॲज करेक्ट. कोर्ट ज्या वेळेला कोर्टाच्या समोरचा पुरावा ग्राह्य धरून, डॉक्युमेंट्स, विटनेसेसच्या सगळ्या साक्ष ग्राह्य धरून जेव्हा निकाल देत असते अशा वेळेला पार्टीजनी तो मान्य करावा. अनेक वेळेला असं झालं असतं सेक्शन 11 जर नसता तर एकाच टायटलबद्दल एकाच म्हणजे कॉमन पार्टीज ज्या आहेत त्यांनी सेम कॉज ऑफ ॲक्शनबद्दल, सेम प्रॉपर्टीबद्दल अनेक ठिकाणी लिटिगेशन फाईल केले असते. तर पुढे त्यामुळं प्रॉब्लेम निर्माण झाला असता. आता
चौथा पॉईंट आहे ह्याच्यातला रेस ज्युडिकेटामधला. याला एक्सप्लेनेशन्स आहेत काही, तर ते बघूयात. एकूण 8 एक्सप्लेनेशन्स आहेत. तर पहिलं एक्सप्लेनेशन बघूयात. पहिलं आहे फॉर्मर सूट मीन्स सूट विच इज डिसाइडेड प्रायर, instituted prior, decided prior, instituted prior or not is immaterial. आधी डिसाईड होणं आवश्यक आहे. आधी इन्स्टिट्यूट झाला का नाही हे महत्त्वाचं नाही. म्हणजे 2 सूट आहेत, एक तारखेला फाईल झाला, दुसरा 3 तारखेला फाईल झाला, पण 3 तारखेचा आधी डिसाईड झाला तर फॉर्मर सूट हा जो असेल तो 3 तारखेला जो फाईल करण्यात आलेला तो फॉर्मर सूट. सेकंड एक्सप्लेनेशन आहे competence of a court shall be determined irrespective of any provision as to a right of appeal from the decision of a court of such court such. Third आहे matter must in former suit have been alleged by one party and either denied or admitted expressly or impliedly by the other party. चौथा आहे एनी मॅटर विच माइट ऑर ought to have been made ground of defense or attack in such former suit shall be deemed to have been a matter directly and substantially in issue in such suit. हा एक महत्त्वाचं एक्सप्लेनेशन आहे. या एक्सप्लेनेशनला आपण पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे. एक्सप्लेनेशन 4 फार महत्त्वाचं आहे रेज्युडिकेटामध्ये. त्याला आपल्याला अल्टरनेट काय म्हणता येतं ते देखील आपण पुढे बघूयात. आधी हे एक्सप्लेनेशन आपण पूर्ण करत आहोत. एकूण 8 एक्सप्लेनेशन आहे, त्यातलं 5वं एक्सप्लेनेशन एनी रिलीफ क्लेम्ड बट नॉट ग्रँटेड डीम्ड टू हॅव बीन रिफ्युज्ड. हे एक 5वं एक्सप्लेनेशन आहे. 6वं ऑल पर्सन इंटरेस्टेड लिटिगेटिंग बोनाफाइडली इन रिस्पेक्ट ऑफ पब्लिक राईट ऑर प्रायव्हेट राईट शॅल बी डीम्ड टू क्लेम अंडर द पर्सन्स सो लिटिगेटिंग. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे 7वा सेक्शन 11 शॅल अप्लाय टू अ प्रोसिडिंग फॉर एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री. सेक्शन 11 जो आहे रेज्युडिकेटा तो एक्झिक्युशन प्रोसिडिंगला देखील लागू होतो. आणि 8वा पॉईंट आहे इफ इश्यू इज हर्ड अँड फायनली डिसाइडेड बाय कॉम्पिटंट कोर्ट ऑफ similar limited jurisdiction shall operate as res judicata in subsequent suit even if such court was not competent to try such subsequent suit. हे महत्त्वाचे 8 एक्सप्लेनेशन आहेत आपण या ठिकाणी पाहिले. तर जसं की मी चौथ्या एक्सप्लेनेशनला म्हटलं होतं की आपल्याला हे एक्सप्लेनेशन एकदम डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघूयात की एक्सप्लेनेशन 4 ऑफ सेक्शन 11 याचं काय महत्त्व आहे. तर बऱ्याचशा वेळेला एक्झामिनेशनमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा ही एक शॉर्ट नोट्स विचारली गेलेली आहे. तर एक्सप्लेनेशन 4 ऑफ सेक्शन 11 म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा हे असं त्याचं नाव आहे, जे की आपल्या CPCच्या बॅरॅकमध्ये कुठेही दिलेलं नाही आहे, परंतु त्याला कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा असं म्हटलं जातं. एक्सप्लेनेशन 4 ऑफ सेक्शन 11. To constitute a matter res judicata, one important condition is the matter directly and substantially in issue in the subsequent suit or issue must be the same matter which was directly and substantially in issue either actually एक्सप्लेनेशन 3 मध्ये दिलेलं आहे. आणि सेकंड आहे कन्स्ट्रक्टिव्हली, जे की एक्सप्लेनेशन 4 मध्ये सांगितलेलं आहे. तर इट मीन्स मॅटर डायरेक्टली अँड सबसिक्वेंटली इन इश्यू मे बी क्लासिफाईड ॲज ॲक्च्युअली इन इश्यू अँड कन्स्ट्रक्टिव्हली इन इश्यू. तर ॲक्च्युअली इन इश्यू हा पहिला पॉईंट बघूयात यामध्ये. Where a matter is actually alleged by one party and denied by the other party, it is a case of matter actually in issue.
त्यानंतर ॲक्च्युली इन इश्यू अँड दस डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू. आता सेक्शन 11 एक्सप्लेनेशन 4 डील्स विथ द कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकेटा. आता कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकेटा म्हणजे काय? इट इज ॲन आर्टिफिशियल फॉर्म ऑफ रेस जुडिकेटा. इट प्रोव्हाइड्स दॅट. आता काय रेस जुडिकेटाची कन्सेप्ट आहे ती बघूया. इट प्रोव्हाइड्स दॅट इफ अ प्ली could have been taken by a party in a proceeding between him and his opponent, he should not be permitted to take plea against the same party in a subsequent proceeding with reference to the same subject matter. एक सोप्या भाषेमध्ये असं आपल्याला सांगता येईल की एखादी प्ली आहे तर ती प्ली पार्टीला घेता आली असती आधीच्या सूटमध्ये, पण ती त्या पार्टीने घेतली नाही आणि तो सूट डिसाईड झाला. मग अशा वेळेला ही शुड नॉट बी परमिटेड टू टेक प्ली अगेन्स्ट द सेम पार्टी इन अ सबसिक्वेंट प्रोसिडिंग विथ रेफरन्स टू द सेम सब्जेक्ट मॅटर. अशा परिस्थितीमध्ये त्या पार्टीला ती प्ली पुढच्या सबसिक्वेंट सूटमध्ये घ्यायला मनाई करण्यात आलेली आहे, घेता येणार नाही आहे. हेच एक्सप्लेनेशन 4 काय आहे बघूयात. एनी मॅटर विच माइट अँड ऑट टू हॅव बीन मेड ग्राउंड ऑफ डिफेन्स ऑर अटॅक. एनी मॅटर विच माइट अँड ऑट टू हॅव बीन मेड म्हणजे घेता आलं असतं किंवा घ्यायला पाहिजे होतं ग्राउंड ऑफ डिफेन्ससाठी, किंवा डिफेन्स घ्यायला पाहिजे होता किंवा घेता आला असता फॉर्मर सूटमध्ये, पण तो घेतला गेला नाही. मग जो घ्यायला पाहिजे होता, घेता आला असता, अशा याला काय म्हणायचं? शॉल बी डीम्ड टू हॅव बीन अ मॅटर डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू इन सच सूट. जे घेता आला असतं, घ्यायला पाहिजे होतं, त्यालाच मॅटर डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इश्यू असं म्हटलं जाईल. इट मीन्स अ मॅटर विच माइट अँड ऑट टू हॅव बीन मेड ग्राउंड ऑफ अटॅक or defense is a matter which is constructively in issue. Section 11 draws no distinction between the claim that was actually made in a suit and the claim that might and ought to have been made. म्हणजे सेक्शन 11 सांगतोय कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकेटा स्पेशली की एखादी गोष्ट तुम्ही आधी करायला पाहिजे होती, तुम्हाला ती करता आली असती, पण तुम्ही ती केली नाही आहे, मग तुम्हाला ती नंतर आम्ही करू देणार नाही. हेच सिम्पल प्रिन्सिपल सांगितलं आहे कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकेटामध्ये. तर आता माईट आणि आउट या शब्दांचा अर्थ काय आहे ते बघूयात. माईट म्हणजे रेफर्स टू पॉसिबिलिटी आणि आउट टू एन्जॉईंग द पार्टी टू टेक सच प्ली अँड इज यूज्ड इन मॅन्डेटरी सेन्स एक्सप्रेसिंग ड्युटी ऑर ऑब्लिगेशन. एक ड्युटी होती, एक ऑब्लिगेशन होतं की ती प्ली तुम्ही आधीच्या फॉर्मर सूटमध्ये घ्यायला पाहिजे होती किंवा घेता आली असती, पण तुम्ही ती घेतली नाही, तर सबसिक्वेंट सूटमध्ये ती तुम्हाला घेता येणार नाही. हेच कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकेटाच्या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने आपण कन्स्ट्रक्टिव्ह रेस जुडिकेटाची कन्सेप्ट पाहिली. तर आता परत येऊयात रेस जुडिकेटावर. अप्लिकेबिलिटी कुठे कुठे आहे रेस जुडिकेटाची, कुठे अप्लाय होतो रेस जुडिकेटा? सेक्शन 11 पहिला आहे इट इज फाउंडेड ऑन द प्रिन्सिपल ऑफ जस्टिस, इक्विटी अँड गुड कॉन्सायन्स. सेकंड आहे अप्लाइज टू ऑल ज्युडिशियल, क्वाशी ज्युडिशियल प्रोसिडिंग, टू PILs ऑल्सो. थर्ड आहे इट अप्लाइज टू जजमेंट इन रेम अँड पर्सनम. त्यानंतर रूल 11 इज मॅन्डेटरी. इट अप्लाइज टू एक्झिक्युशन प्रोसिडिंग्स ऑल्सो. एक्झिक्युशन प्रोसिडिंग्सला पण लागू होईल. त्यानंतर बघूयात आपण एक दुसरा पॉईंट रेस जुडिकेटा संबंधित. रेस जुडिकेटा आणि इस्टॉपल दोघांमधलं रिलेशनशिप बघूयात काय आहे, काही आहे का. रेस जुडिकेटा इज समटाइम्स ट्रीटेड ॲज अ पार्ट ऑफ द डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपल, but two are essentially different. Estoppel is
part of law of evidence and prevents a person from saying one thing and contradicting latter, which res judicata precludes man from avoiding the same thing in successive litigation. हा एक महत्त्वाची रिलेशनशिप आहे या ठिकाणी आपण बघितली. त्यानंतर बघूयात शेवटचा पॉईंट ॲप्लिकेबिलिटी संबंधितला. जजमेंट ऑब्टेन बाय फ्रॉड और कोल्युजन कॅन नॉट ऑपरेट ॲज रेस ज्युडिकेटा. फ्रॉड आणि कोल्युजनवर जर जजमेंट जर दिलेला असेल तर अशा बाबतीमध्ये रेस ज्युडिकेटाचं प्रिन्सिपल अप्लाय होणार नाही आहे, कारण तो जो प्रिव्हियस केसमधलं जे जजमेंट आहे ते फ्रॉड आणि किंवा कोल्युजन मिलीभगत होती दोघांची, त्यावर ते आधारित आहे. शेवटचा पॉईंट आहे ॲन एररियस डिसिजन ऑन अ क्वेश्चन ऑफ लॉ रिलेटिंग टू ज्युरिस्डिक्शन ऑफ अ कोर्ट डज नॉट ऑपरेट ॲज अ रेस ज्युडिकेटा. आता बर्डन बघूयात रेस ज्युडिकेटाचं कुणावर आहे. द ओनर्स टू प्रूव्ह द प्ली ऑफ रेस ज्युडिकेटा is on the party who raises such plea. त्यानंतर आहे वेवर. द पार्टी मे वेव द प्ली ऑफ रेस ज्युडिकेटा. पार्टीला वेव देखील करता येऊ शकते ही जी रेस ज्युडिकेटाची प्ली. आता बघूया आपण महत्त्वाचे डिफरन्सेसचे पॉईंट्स कोणते कोणते आहेत. कशामधला डिफरन्स? रेस सब जुडाईसमधला आणि रेस ज्युडिकेटामधला. तर रेस सब जुडाईस म्हणजेच स्टे ऑफ सूट सेक्शन 10, रेस ज्युडिकेटा सेक्शन 11. फर्स्ट डिफरन्स आहे रेस सब जुडाईसमधला, इट स्टेज द ट्रायल ऑफ अ सूट विच इज पेंडिंग डिसिजन इन अ प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट. रेस ज्युडिकेटा इट बार्स द ट्रायल. असा फरक आहे. रेस सब जुडाईसमध्ये ट्रायल ही स्टे होते, थांबते, तर रेस ज्युडिकेटामध्ये बार्स द ट्रायल ऑफ अ सूट ऑर ॲन इश्यू विच हॅज बीन डिसाइडेड. ट्रायलच घ्यायला बार आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे डिफरन्सचा. रेस सब जुडाईसच्या बाबतीमध्ये इट रिगार्ड्स टू स्टे ऑफ सूट स्टेज द ट्रायल. रेस ज्युडिकेटच्या बाबतीमध्ये इट रिगार्ड्स टू conclusiveness of judgment, it bars the suit. तिसरा पॉइंट आहे it deals with former as well as a subsequent pending suit. त्यानंतर रेस ज्युडिकेटच्या बाबतीमध्ये it deals with former decided suit and subsequent pending suit. यामध्ये काय आहे की it deals with former as well as a subsequent pending suit. रेस सब जुडाईस जे आहे दोन्हीमध्ये पेंडिंग असतात, पण रेस ज्युडिकेटाच्या बाबतीमध्ये इट डील्स विथ फॉर्मर डिसाइडेड सूट अँड सबसिक्वेंट पेंडिंग सूट. चौथा पॉईंट आहे सेक्शन 10 स्टार्ट्स विथ नो कोर्ट शॉल प्रोसीड विथ द ट्रायल ऑफ एनी सूट. रेस ज्युडिकेटामधला पाचवा पॉईंट आहे सेक्शन 11 स्टार्ट्स विथ नो कोर्ट शॉल ट्राय एनी सूट ऑर इश्यू. अजून एक पॉईंट महत्त्वाचा बघूया डिफरन्सचा. रेस मीन्स अ थिंग ऑर मॅटर अँड सब जुडाईस मीन्स पेंडिंग ज्युडिशियल इन्क्वायरी. रेस ज्युडिकेटाचा अर्थ बघूयात. रेस म्हणजे थिंग्स, ज्युडिकेटा मीन्स ॲडज्युडिकेटेड. म्हणजे एका ठिकाणी पेंडिंग ज्युडिशियल इन्क्वायरी आहे, एका ठिकाणी ॲडज्युडिकेटेड झालेलं डिसिजन आहे. त्यानंतरचा पॉईंट बघूया डिफरन्सचा. इट स्टेज process of the trial of a suit in which the matter directly and subsequently in issue is pending adjudication in previous suit between the same parties. आता it stays the process. आता हे झालं रेस सबजुडाईसमध्ये. रेस ज्युडिकेटामध्ये it bars the trial of a suit in which the matter directly and subsequently in issue has already been adjudicated upon in a previous suit. आणि शेवटचा पॉईंट आहे डिफरन्सचा. कोर्ट मे पास इंटरिम रिलीफ. सबजुडाईसच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहोत, पण रेस ज्युडिकेटामध्ये कोर्ट कॅन नॉट पास एनी सच ऑर्डर, म्हणजे इंटरिम ऑर्डर कोर्टाला पास करता येणार नाही. तर अशा रीतीने आपण रेस सबजुडाईस
रेस ज्युडिकेटा या दोन्ही कन्सेप्ट बघितला, सेक्शन 10 आणि सेक्शन 11. त्याचबरोबर आपण त्याचे महत्त्वाच्या कंडिशन्स पाहिल्या, दोघांच्याही ॲप्लिकेबिलिटीच्या, दोघांचे ऑब्जेक्ट्स पाहिले. त्यानंतर एक्सप्लेनेशन्स पाहिले आपण रेस ज्युडिकेटाचे, टोटल 8 एक्सप्लेनेशन्स आहेत. त्यानंतर एक्सप्लेनेशन 4ला आपण डिटेलमध्ये बघितलं, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा म्हणतो. ते झाल्यानंतर रेस ज्युडिकेटाची ॲप्लिकेबिलिटी पाहिली, कुठे कुठे अप्लाय होतो. ज्युडिशियल, क्वॉशस ज्युडिशियल प्रोसिडिंग्सला अप्लाय होतो, एक्झिक्युशन प्रोसिडिंगला देखील अप्लाय होतो, ते पाहिलं. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट्स बघितले आपण डिफरन्सेसचे, रेस सबज्युडाईस आणि रेस ज्युडिकेटामधला डिफरन्स पाहिला. तर अशा रीतीने आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट आज डिस्कस केली. थँक्यू.